शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त अभिवादन सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिभावाच्या वातावरणात पार पडला। दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी माजी सभापती पुष्पाताई रावल, माजी जिल्हा परिषद सदस्य हेमराज पाटील, ग्रामविकास अधिकारी सागर भदाणे, दोंडेचा पोलीस स्टेशनचे PI दिनेश सोनवणे, पत्रकार प्रभाकर आळगाळे, पत्रकार गोपाळ कोळी, खरेदी विक्री संघाचे चेअरमन श्रावण आहिरे, माजी उपसरपंच राजेंद्र कोळी, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र पाटील, कैलास सावंत, राजहंस पतसंस्थेचे चेअरमन वसंत कोळी, पंकज वाघ, ॲडव्होकेट पंकज पाटोळे तसेच सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पाटोळे यांच्यासह भीमसैनिक व उत्सव समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या निमित्ताने सकाळी भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली, तसेच संध्याकाळी आकर्षक मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असून सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन उत्सव समितीचे अध्यक्ष अजय साळवे यांनी केले आहे। दरम्यान कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन ॲडव्होकेट पंकज पाटोळे यांनी मानले। प्रतिनिधी प्रभाकर आडगाळेसह स्वराज्य न्यूज, शिंदखेडा। की स्वराज्याची स्थापना 12 बलुतेदार आणि 18 पगड जाती एकत्र राहण्याची सुरुवात ही खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी झाली आणि मग स्वराज्य उभं करत असताना स्वराज्याची तलवारीची धार आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखणीतून भारतीय राज्यघटनेमध्ये प्रतिबिंबित होताना एक स्वाभिमान आणि अभिमान हा जागृत होतो। न्याय, समता आणि बंधुता हे तिघं ज्या वेळेस राज्यघटनेमध्ये नमूद केले गेलेत तर त्यावेळेस प्रकर्षाने एक गोष्ट सांगावीशी वाटते की संधीची समानता आम्हाला मिळाली, न्याय आम्हाला मिळाला आणि आज त्याच राज्यघटनेच्या माध्यमातून लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष राज्य या देशाचं निर्माण होत असताना आम्ही जातींमध्ये सलोखा निर्माण करत एकनिष्ठ आणि एकसंघ राहून या देशाच्या विकासाकडे वाटचाल करत आहोत।